शंभूराजांचा तो बलिदान सदैव आठवावा, शंभूराजांचं ते बलिदान सदैव आठवावा, हीच आपली शिकवण. यावेळी बॉलर बॅक ड्राईव्ह, चेंडू लॉंग ऑफ मध्ये येतोय, एकच धाव येते, एकही धाव नाहीये, सॉरी. चांगली गोलंदाजी यावेळी नशीब नाईक वेगावर स्वार होतोय, वेगवान गोलंदाजी रमाकांत आचरेकर. तुम्हा आम्हाला आठवत असेल की मुंबई एक्सप्रेस काय वेगवान गोलंदाजी टाकायची. ॲबी कुर्विला हे जे लिजंड खेळाडू आहेत त्यांची आठवण कुठेतरी करून देतोय मला नशीब नाईक. दादर एक्सप्रेस, दादर या गावाला पूल बांधण्यामध्ये रविशेठ पाटील यांचे मोलाचे योगदान. आखूड टप्प्याचा चेंडू, इथे मात्र गती परिवर्तन आणि इथे आणखी एक निर्धाव. धावसंख्या आपण बघतोय फक्त 2. 1,20,00,000चा निधी ज्यांच्या माध्यमातून आपल्या कळवे डोलवा परिसरामध्ये आपण बघतोय आणि एक सुसज्ज मैदान. आम्ही आजही गौलवाडीचं रोह्याचं मैदान सांगतो किंवा पालीचं आमच्या जनरल कुमारचं मैदान सांगतो, परंतु त्याही पेक्षा सुसज्ज मैदान आपल्याला डोलवा या परिसरात बघायला मिळेल. इथे मात्र सुंदर फटका, ताकद होती, नजाकत होती, वी मध्ये चेंडू येतोय, पहिला चौकार. डीजे येणाऱ्या काळात किती येतील हे अनिश्चित असतं, त्यामुळे तुमच्या कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाही. स्वप्न पाहिलं होतं कळवे जोहे हमरापूर विभागातील खेळाडूंनी की डोलवा या परिसरात एक अद्ययावत मैदान आपल्या खेळाडूंसाठी व्हावं, कारण पेंटचं स्टेडियम कायमच बिझी असतं आणि तीच एक खंत होती आणि ती कुठेतरी साहेबांनी पूर्ण केली. 1,20,00,000चा निधी त्या कळवे जोहे परिसरातील डोलवा या मैदानावर आलाय आणि येणाऱ्या काळात ज्यावेळी आम्ही मैदानावर जाऊ, रायगड प्रीमियर लीगला जाऊ, त्यावेळी त्याचा नक्कीच मंगेशदादा गौरवाने उल्लेख करू. मंगेशदादा पाटील हे सुद्धा भारतीय जनता पार्टीचे कर्नाळा विभागातील अतिशय नामवंत व्यक्तिमत्व, राजकारण आणि समाजकारण यांचं दुहेरी संगम मंगेशदादा वाकडीकर. आडव्या बॅटनं बॉलर बॅक ड्राईव्ह, चेंडू लॉंग ऑन मध्ये येतोय. समीर पाटील आज चेंडू सोडत नाहीये. आज त्यांनी आईच्या पाया पडलाय असं वाटतं आणि आईने आशीर्वाद दिलाय की बाळा आज तू यशस्वी हो, आणि या मॅच या संपूर्ण लीग मध्ये जवळपास 6वा झेल त्याच्या हातामध्ये. डीजे इच्छा असेल तुमची प्रबळ तर तुम्ही अथांग सागराला सुद्धा नमवू शकता. कोलंबसचं गर्भगीत आपण पाहिलं, वास्को द गामा यांना आपण पाहिलं. जर तुमचं ध्येय निश्चित असेल तर नक्कीच तुम्हाला मार्ग सापडतो. एका लढाईला माझ्या इथे काही अंत नाही आणि एका पराजयाने शांत बसायला मी काही संत नाही, हीच विषुगुज वृत्ती दाखवावी लागेल मैदानावर. एका बाजूला अद्वैत 11 दादर आणि दुसऱ्या बाजूला गिअर ऑटोमोबाईल तांबडशेत या संघादरम्यानचा हा अंतिम फेरीचा सामना. हा सामना तोंडरेगाववरून पाहणारे आमचे भाऊजी भरतजी पाटील यांचे सुद्धा आपण कौतुक करूया, कारण 5ही दिवस ते हे सामना बघत आहेत. हर्षकला केंद्राचे संजय पाटील, महेंद्र पाटील हे सुद्धा 5ही दिवस याच मैदानावर येऊन हा सामना बघत आहेत. म्हणजे प्रेक्षक आहेत, एखाद्याचं नाव घेण्यापेक्षा सगळ्यांचं नाव घेणं गरजेचं आहे, कारण हमरापूर विभाग म्हटला की 17 गावांना एकत्रित आणण्याची ही माळ, ही मोतियाची माळ ज्यांनी विणलेली आहे ते आदरणीय वैकुंठ दादा पाटील. मंगेश जोशी गोलंदाजी मार्कवर, पहिल्या चेंडूवर त्याला यश मिळतंय, सोनेरी यश. यावेळी सुंदर फटका ऑफ साइडला पुश केलाय. गुड नाईटची ऍड मला आठवण येते की पुश करो खुश रहो. सिंगल येते आणि सिंगल मध्ये धावसंख्या पुढे सरकते. सौरभ गांगुली याचा रेकॉर्ड विराट कोहली यांनी ब्रेक केला आणि त्याने सुद्धा सिंगल काढल्या. मात्र ख्रिस गेल असा एकमात्र असा फलंदाज ठरला ज्यांनी सिंगलपेक्षा षटकार मारण्यावर आपला जास्त भर दिला आणि त्याला म्हटलं जातं युनिव्हर्सल बॉस. धावसंख्या 1ने पुढे सरकते, ती म्हणजे 7. षटकार ज्या बॅटने मारला होता महेंद्रसिंग धोनीने 2011 या सालामध्ये आणि त्या स्पार्टाच्या बॅटला जवळपास 7,20,00,000चा पुरस्कार लाभला आणि ती बॅट 7.25 कोटीने विकली गेली एक्झिबिशन मध्ये. तो षटकार 2011 वानखेडेचं स्टेडियम, आणि तिथे मात्र सौरभ गांगुलीने एकदा सांगितलं की त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खऱ्या अर्थानं होता झहीर खान, कारण त्यांनी संपूर्ण सिरीज मध्ये संपूर्ण वर्ल्ड कप मध्ये चांगली छाप सोडली होती. इथे मात्र उंच पुरा फटका, स्लॉक स्वीप,
चेंडू सीमा रेषा पार, हा येतोय दमदार आमदार षटकार. महाभारत काळात आपण बघितलं, त्या काळात सतयुगात आपण बघितलं की भगीरथ प्रयत्न करून पृथ्वीवर गंगा आणली आणि त्यानंतर या परिसरात विकासाची गंगा ज्याने आणली तळागाळामध्ये, या पेण तालुक्यामध्येच नाही पण मी ज्या ज्या शाळेवर सुधागडमध्ये कामाला तिथे रविशेठ पाटील यांचं काम आहे. यावेळी ब्रश केलाय, चेंडू जातोय ऑफ साईडला, फर्स्ट स्लिप मध्ये राहण्याचा प्रयत्न. मी मागा सकाळपासून म्हणतोय परमेश की तुम्ही स्टंपिंगची प्रॅक्टिस करा, नेमबाजीचा सराव करा, राही सरनोबत तुम्ही बना. कारण 30 यार्डमध्ये मंगेशदादा वाकडेकर बघा, नरेश ढोमे ज्यावेळी आमच्या समोर होते त्यांनी सांगितलं की निलेश बघा की नेमबाजीचा सराव या 30 यार्डमध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे. धावसंख्या सीमित आहे ती म्हणजे 13 अशुभ आकडा आहे, परंतु पहिल्यांदा 13 तारखेला 1974ला पहिला एक दिवसीय सामना खेळला भारत 1974ला आणि ती तारीख होती 13. धावसंख्या सुद्धा धावफलकावर 1 बाद 13. आकुट टप्प्याचा चेंडू, यावेळी चांगली गती. मार्टिन गप्टिल 13 वर्षाचा असताना एका ॲक्सिडेंटमध्ये त्याचे पाय चिमटला होता आणि त्याचे 3 बोटं कापली गेली होती, त्यामुळे त्याला म्हटलं जातं मार्टिन गप्टिल 2 टोज. धावसंख्या सुद्धा 13. 11 धावांवर खेळतोय शैलेश पाटील आणि मिथुन पाटील 1 या धावसंख्येवर. 24 लाईव्ह इव्हेंटचं कौतुक खूप करावं लागेल. आज फायनलचा दिवस आणि अंतिम मेगा फायनल. यावेळी सुंदर फटका, दे धक्का आणि हा गे छक्का. छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे तलवारीवर वार केलाय, चेंडूवर प्रहार, चेंडू गेल्या सीमा पार, येतोय आमदार दमदार षटकार. फलकावर 1 गडी बाद. कोरोना काळात अनेकांचे संसार उघड्यावर आले होते. 19 धावा धावफलकावर 19. आणि त्यावेळी खऱ्या अर्थानं ज्यांनी संसाराला खऱ्या अर्थानं आधार पुरवला असे रविशेठजी पाटील. प्रत्येकाच्या संसाराकडे लक्ष देत असताना ग्राम विकासाची म्हणजे स्मशानभूमीची कामं, पाणी पुरवठ्याची कामं, रस्त्यांची कामं आणि कालच 11:30 पर्यंत रविशेठ पाटील मंगेशदादा आमच्या सुधागड तालुक्यामध्ये होते. महेंद्र शेठ दळवी यांच्या समवेत होते. दादा तुम्ही पण होतात, परंतु मी ब्रेक घेतला होता 7 पर्यंत. मी मैदानावर नंतर थोडा घरी गेलो. रविशेठ देशमुख साहेबांवर विशेष त्यांचं प्रेम आहे आणि सातत्याने सुधागड वासियांसाठी खूप मोठं कार्य. पेण सुधागड रोहा या मतदारसंघाचे लोकप्रिय आणि विकासाची गंगा नेणारे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार आदरणीय रविशेठ पाटील. भारतीय जनता या आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली सुपर फास्ट सरकार आपण पाहतोय आणि येणाऱ्या काळामध्ये मंगेशदादा वाकडेकर यांच्या वर सुद्धा जबाबदारी मोठी असेल. इस बार बॉलर बैक ड्राइव ऑन साइड पर कारपेट के सहारे गेंद गुदगुदी करती हुई लॉन्ग ऑन पर जाती हुई 1 ही रन, 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 20. और 2020 का मुकाबला अगर हम देखें तो पहली बार 2003 में T20 मुकाबले की फर्स्ट एड लेकर जाइए मैदान पर. फर्स्ट एड क्रैम्प आला है. 2003 में पहली बार मीटिंग हुई, 2004 में वुमेन्स T20 हुई, उसके बाद 2005 में पहला T20 मुकाबला खेला गया और 2007 में पहला विश्व कप खेला गया T20 का. और उस T20 के विश्व कप में सबने देखा कि किस तरह से महेंद्र सिंह धोनी ने नए लोगों के साथ भारतीय टीम को वर्ल्ड कप दिलाया. और यही मैं कहना चाहूँगा, दर्शक काफ़ी बड़ी पैमाने पर यहाँ पर उपलब्ध हैं. आज 7 मुकाबले सुबह से देख रहे हैं. उन तमाम दर्शकों का हार्दिक हार्दिक आभार. 5 दिन अपने घर में बैठकर कई लोग YouTube पर ये मुकाबला देख रहे हैं.
24 लाइव इवेंट्स के द्वारा ये मुकाबले घर बैठे आप आपके स्क्रीन पर, आपके टीवी पर, आपके मॉनिटर पर देख रहे हैं। और यही मुकाबला हर्ष कला केंद्र के महेंद्र पाटिल और संजय पाटिल टीवी स्क्रीन पर बैठकर देख रहे हैं। गोल्डन डीजे और मंडप डेकोरेटर्स का भी हम नाम लेना चाहेंगे। बड़ा पैमाना, और जब इतने बड़े पैमाने पर आप आयोजन करते हैं तो मंडप और जो डीजे ऑपरेटिंग है वो अच्छी होनी चाहिए। समीर पाटिल एक तरफ हमें नजर आ रहे हैं, नशीब नाइक की टीम, अच्छी बॉन्डिंग। एक तरफ गियर ऑटोमोबाइल्स तांबरशेत और एक तरफ अद्वैत 11 दादर। छत्रपति शिवाजी महाराज कण कण से स्वराज की भूमि, 8 जिलों में ये स्वराज का विस्तार, 453 किले। और जब छत्रपति शिवाजी महाराज और छत्रपति संभाजी महाराज इन्होंने मैसूर पर आक्रमण किया, संभाजी महाराज इन्होंने, तब पहली बार उन्होंने पीछे लिए, लेकिन उसके बाद क्या कमाल उन्होंने दिखाया और मैसूर का वो किला जीता। फक्त जंजिराचा किल्ला आपल्याला जिंकता आला नाहीये, नंतर तो स्वराज्यात सामील झाला। आणि याच दरम्यान इस बार कटर गेंद थी, लेंथ गेंद पीछे। विश्व क्रिकेट में कुल मिलाकर सबसे बड़ा स्टेडियम हम देख सकते हैं वो था MCG मेलबर्न क्रिकेट, उसमें 1 लाख से भी ज्यादा दर्शक बैठते थे। उसके बाद अहमदाबाद में मोटेरो ये स्टेडियम का निर्माण हुआ और उसमें विश्व का सबसे ज्यादा लोग बैठ सकते हैं। और डोलवा में भी एक बड़ा स्टेडियम आने वाले समय में आपको देखने को मिलेगा। आदरणीय रवि शेठ पाटिल साहब इनके नेतृत्व में ये पूरा मैदान, एक बड़ा स्टेडियम डोलवा, कलवे और जोहे के इस बीच में आपको देखने को मिलेगा। शॉर्ट पिच गेंद, हाफ आर्म पुल, बॉल सीमा रेखा के बाहर। ये शानदार पुल, सक्सेसफुल, ब्यूटीफुल और पावरफुल 6 रन। शानदार स्ट्रोक और हरकत में ही बरकत, 26 रन बने हैं। थोड़ा सा नाराज किया है डीजे ऑपरेटर ने अंतिम मुकाबले में, हालांकि उनकी कनेक्टिविटी कुछ जा रही है। कनेक्ट एंड बॉल दीजिए मैदान पर शैलेश जी पाटिल और उनके साथ हमारे आदरणीय सबके चहीते संतोषजी चौधरी। वैकुंठ दादा बघा, असा एकमात्र असा पंच आहे ज्यांना अनुष्का शर्मा आणि झुलन गोस्वामी यांच्या सोबत चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि ते म्हणजे तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके, ते म्हणजे संतोषजी चौधरी। DY पाटील स्टेडियमवर त्यांची ती संपूर्ण टीम आपल्याला बघायला मिळाली आणि संदेश पाटील सर सुद्धा होते तिथे। कन्नड एक्सप्रेस हा चित्रपट आहे, झुनल गोस्वामी, अनुष्का शर्मा त्यांचा रोल अदा करत आहेत आणि त्या चित्रपटामध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे आमचे पंच संतोषजी चौधरी यांना। आणि ती संधीमध्ये आपण आणखी एक नाव ओढणार आहोत ते म्हणजे आमचे 24 चे संदेश दादा पाटील। बघा म्हणजे मंगेश दादा, तुम्ही संधी दिली आणि बॉलिवूड मध्ये गेले, आम्हाला पण कुठेतरी संधी मिळावी। इस बार ताकतवर स्ट्रोक, CHABUK स्टैंड एंड डिलीवर, गेंद सीधी सीमा रेखा के बाहर, चाबुक शॉट, 6 रन। शानदार बल्लेबाजी यहां पर करते हुए बल्लेबाज आक्रामकता दिखाते हुए, अटैक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेंस ऐसा कहा जाता है। 32 रन्स ऑन अ बोर्ड, 32 रन। 1932 भारतीय क्रिकेट का श्री गणेशा कर्नल CK नायडू के नेतृत्व में खेलने वाली भारतीय टीम पहली बार हारी, लेकिन 1952 में 20 साल के बाद भारत ने उसी मैदान पर इंग्लैंड को हराया और अपनी पहली जीत दर्ज की। पहले बल्लेबाज बने थे भारत के, उनका नाम था जनार्दन नवले, वो भारत के पहले विकेट कीपर थे और वो कोल्हापुर के थे। और ये हमारे लिए सौभाग्य की बात है, वो पहले भारतीय खिलाड़ी बने थे जिनके बल्ले से गेंद टकराई और बतौर पहले खिलाड़ी वो बने जनार्दन नवले जो कोल्हापुर के थे।
शानदार बल्लेबाजी हमने देखी। लाला अमरनाथ, मोहिंदर अमरनाथ, इनकी जो सभी लीजेंड खिलाड़ी है उन्होंने बहुत ही मेहनत की है और यही मेहनत अब मैदान पर इन खिलाड़ियों को भी करनी होगी। रन संख्या 32। अब यहां से 8 गेंदों का खेल शेष। शॉर्ट पिच गेंद, हाफ पंप पुल, गेंद जाती है बैकवर्ड ऑफ स्क्वायर, वहां पर खिलाड़ी तैनात। एक रन पूरा और दूसरे की मांग और दूसरा भी पूरा। कोण म्हणतंय देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही। लोकांची मागणी होती की डोळवा या परिसरामध्ये मोठं मैदान व्हावं आणि ते मैदान आदरणीय रविशेठजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 1.25 कोटी रुपयाचा निधी तिथे लागला आणि ते सुसज्ज मैदान आपल्याला बघायला मिळणार आहे। ₹34 रन्स, 34 म्हणजे सुनील मनोहर गावस्कर यांचे शतक। इथे मात्र चांगला फटका, ऑन साइडला टर्न करतोय चेंडू, सीमा रेषा पलीकडे, दमदार फटका, चेंडूवर वार, चेंडू जातोय सीमा पार, येतोय दमदार आमदार चौकार। जिंदगी यादगार बनाना होगा आपको, तो चलिए थोड़ा सा संख्या यहाँ पे 38 ऑन बोर्ड। वेरी गुड एंड एनर्जेटिक एटमॉस्फियर एट द हियर इन हमरापुर ग्राउंड। 38 लॉस ऑफ 1 विकेट। Advait 11 Dadar and Gear Automobiles 11. This is the final match between two both teams. Shailesh Patil playing on 35, facing 30 deliveries, and Mithun Patil score moves up to 2. Suraj Thakur slog over specialist. Suraj Thakur right arm round. Sachin Patil slog over specialist. संपूर्ण तालुक्यासाठी 400 कोटी रुपयांचा विकासाचा निधी अद्याप मंजूर झालेला आहे। दिस टाइम व्हेरी अटॅकिंग शॉट थ्रू द ऑफ साइड, लॉंग ऑफ एंड व्हेरी इजी कॅच टेकिंग बाय द फिल्डर। अनदर ब्लड ड्रोन ऑफ द विकेट नंबर 2 इज डाउन। स्कोर मोव्स अप टू 32, लॉस ऑफ 2 विकेट्स। रखमाई पॅनलच्या वतीने सरपंच पदाचे उमेदवार ठरलेले आणि ज्यांच्या मागे रविशेठजी पाटील साहेबांचं प्रचंड कार्य उभं होतं, त्यांनी सांगितलं की तू पुढे हो, तू लढ आणि तुझ्या मागे प्रचंड जे पाठबळ आहे ते मी उभं करणार, असे कळवे गावचे नवनिर्वाचित सरपंच सतीशजी पाटील हे सुद्धा इथे उपस्थित आहेत। आणि खऱ्या अर्थानं रविशेठजी पाटील यांचा आशीर्वाद, श्री विठ्ठल रखमाईचा आशीर्वाद आदरणीय आमदार साहेबांच्या मागे आहे। त्यांना उदंड आयु आरोग्य लाभणार। मला आठवतंय 2019ला मी 6.25 फायनल करत होतो आणि रवी शेठ आमच्या फल्ल्यांना आले होते, एकदम टोकावर। जितना पुण्याला तुम्ही चालत जाऊ शकता त्या टोकावर 6.25ला आले होते फायनलसाठी। यावेळी मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय ऑफ साइडला, सिंगल येते, धावसंख्या हळूहळू पुढे सरकते 39। लेग बाईचा इशारा, आयसीसीचा लॉ नंबर 23। आणि मला आठवतंय 6:15 वाजता आले होते आणि सुधागड वासियांसुद्धा खूप प्रेम आहे। फल्याण हे सुधागडचं शेवटचं टोक आहे। काल सुद्धा सुधागड तालुक्यामध्ये आदरणीय आमदार रविशेठजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते नळ पाणी पुरवठ्याचा योजना म्हणजे उद्धर असेल, राबगाव असेल, उन्हेरे असेल अशा ठिकाणी झालेला आहे। आणि येणारे दहीहंडीला सुद्धा रविशेठ पाटील यांची उपस्थिती लाभली होती, ज्यावेळी लाख मोलाची दहीहंडी आम्ही सुधागड तालुक्यामध्ये केली होती पाली येथे। आकू टप्प्याचा चेंडू आलाय स्लॉट मध्ये, पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये, टप्प्यात आला की आम्ही कार्यक्रम करतोच। षटकार। यांचे मालक
आदरणीय पंकजी पाटील यांचं 10 तारखेला किड्स वेअर शॉपचं ओपनिंग आहे. मिस्टर लियान, आपण सगळ्यांनी तिथे जायचं आहे. धावसंख्या 45. रोहित शर्मा याने काय कारनामा केलाय, 3 द्विशतक आणि त्याचा जर्सी नंबर 45 धाव फलकावर इथे अंकित झाला. आणखी 3 चेंडू शिल्लक आहेत. थोडीशी एनर्जी पण कमी झालेली आहे. 41 धावा, शतक अर्धशतक जर झालं तर नक्कीच पैशांची खैरात होईल. पहिला अर्धशतक वीर आजच्या दिवसातील होईल का ते आपण पाहणार आहोत. आडव्या बॅटनं हा षटकार नो डाऊट आउट ऑफ द पार्क येतोय. दमदार आमदार षटकार. यावेळी फलंदाजी करणारा घरवाले घर नहीं और शैलेश पाटिल हमरापुर, इसको किसी का डर नहीं. शिवाजी महाराजांची भवानी तलवार सुद्धा आपण आणण्याचा प्रयत्न करतोय. महाराष्ट्र शासन ते प्रयत्न नक्कीच करत आहे. आणि ज्यावेळी आपण निवडणूक पाहिली त्यावेळी रवींद्रजी पाटील साहेबांना मोठं मान सन्मान, पहिल्या रांगेत बसण्याचा बहुमान ज्यांना मिळाला, राजकारणाचा समाजकारणाचा प्रचंड अनुभव आणि वैकुंठ निवास जे त्यांचं निवासस्थान आहे तिथे सतत कार्यकर्त्यांची गर्दी सकाळ दुपार आणि संध्याकाळी सुद्धा. आडव्या बॅटनं चेंडू जातोय स्क्वेअर लेगला आणि इथे अर्धशतक पूर्ण होईल. आय थिंक अर्धशतक पूर्ण होतोय. 51 धावा धावफलकावर एकदा जोरदार टाळ्या आणि स्टँडिंग ओवेशन. त्याला विनंती आहे की आपली बॅट दाखवायची आहे. धावसंख्या 55, एकूण धावसंख्या 55 ऑन बोर्ड आणि 51 धावा खेळतोय तो म्हणजे शैलेश पाटील. 50 अप त्याचे झालेले आहे. म्हणून त्याला सांगितलं की बॅट आपण वरती करा. फॉग इंटरप्राइजेसचे मालक सूरज म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या खेळाडूसाठी अर्धशतक पूर्ण केले. शेवटचा चेंडू, धावसंख्या 55, 2 गड्यांच्या मोबदल्यात. पहिली मेगा फायनल आजच्या या नवीन वर्षाची. इथे मात्र लेग स्टंप सोडून जातोय. सिंगल येते. धावसंख्या 56. 57 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. प्रथम फलंदाजी करताना अद्वैत 11 दादर या संघाने 56 धावा जमवल्या आणि 57 धावांचं आव्हान. डीजे मास्टर. खरं तर पेन तालुका म्हटला तर रायगडची खरं तर क्रिकेटची पंढरी आहे. आणि क्रिकेटच्या सोबत खरं तर कबड्डी या खेळाला देखील खूप महत्त्व आहे. मंचावर उपस्थित ओढांगी गावाचे सुपुत्र की ज्याची महाराष्ट्र कबड्डी संघामध्ये निवड झाली आहे असा कुमार यश विश्वास पाटील याचं स्वागत करतील.